रूपांतर झाली होती. बरं आता जे सर्वात आधी 16% जे देवेंद्र फडणवीसच्या काळात म्हणजे मूक मोर्चाच्या नंतर भेटलं होतं आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर ते टिकलं नाही. त्यानंतर ईडब्ल्यूएस मला वाटतंय ना, ईडब्ल्यूएस आलं त्याच्यानंतर. तर ईडब्ल्यूएसचा सध्या आपल्याला फायदा आहे की नाही मराठा समाजाला? काय हा संभ्रम आहे. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. काय झालंय, नारायण समितीने आपल्याला आरक्षण दिलं. पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते. नारायण ही समिती होती, ही घटनात्मक समिती नाही, तिला कुठलेही अधिकार नाहीत. तरीही महाराष्ट्रामध्ये नारायण समिती फिरली आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पाडून द्यायचं म्हणून मराठ्यांना एसीबीसी नावाचं आरक्षण देण्यात आलं. त्याला 16% आरक्षण मराठ्यांना, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या दिलं, 4% मुस्लिमांना दिलं. ते कोर्टात गेलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठ्यांचे म्हणजे कर्दन काळ ठरलेले. त्यांनी ते आरक्षण घातलं, जाणीवपूर्वक घातलं. बरं, ते आरक्षण घातलं, रूपांतर झाली. बरं आता जे सर्वात आधी 16% जे देवेंद्र फडणवीसच्या काळात म्हणजे मूक मोर्चाच्या नंतर भेटलं होतं आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर ते टिकलं नाही. त्यानंतर ईडब्ल्यूएस मला वाटतंय ना, ईडब्ल्यूएस आलं त्याच्यानंतर. तर ईडब्ल्यूएसचा सध्या आपल्याला फायदा आहे की नाही मराठा समाजाला? नाही, काय हा संभ्रम आहे. म्हणजे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. काय झालंय, नारायण समितीने आपल्याला आरक्षण दिलं. पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते. नारायण ही समिती होती, ही घटनात्मक समिती नाही, तिला कुठलेही अधिकार नाहीत. तरीही महाराष्ट्रामध्ये नारायण समिती फिरली आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पाडून द्यायचं म्हणून मराठ्यांना एसीबीसी नावाचं आरक्षण देण्यात आलं. त्याला 16% आरक्षण मराठ्यांना, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या दिलं, 4% मुस्लिमांना दिलं. ते कोर्टात गेलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठ्यांचे म्हणजे कर्दन काळ ठरलेले. त्यांनी ते आरक्षण घातलं, जाणीवपूर्वक घातलं. बरं, ते